वेस्ट इंडिजनी क्रिकेट खेळणं थांबवावं अशी का भूमिका घ्यावीशी वाटली तुला? वेस्ट इंडिजचा जो ऑरा होता ना, ज्या पद्धतीचं क्रिकेट ते खेळत होते, आत्ताची ही टीम बघितल्यानंतर त्रास होतो. बर, म्हणजे नका खेळू ना. मग वेस्ट इंडिज अनेक बेटांचा समूह आहे ना, कदाचित वेगळ्या पद्धतीने क्रिकेटला सामोरे या, किंवा कदाचित टेस्ट क्रिकेट खेळू नका, फक्त T20वर कॉन्सन्ट्रेट करा, काही प्रॉब्लेम नाही. पण आत्ता काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजची टीम अगदीच मागच्या आठवड्यापर्यंत इथे खेळत होते. ते बघितल्यानंतर असं वाटलं की टेस्ट क्रिकेट तरी खेळू नका. बर, ज्या ग्रेट्सना बघत आम्ही मोठे झालोय, ते लोक यायचे, हरवायचे आम्हाला, पण त्यांच्या खेळामध्ये ती जादू होती रे. मायकल होल्डिंग, जोएल गार्नर यांच्यासारखे बॉलर्स होते, अँडी रॉबर्ट्स. हे बघताना सुद्धा त्रास व्हायचा, भीती वाटायची, ती दहशत होती त्यांची. विवियन रिचर्ड्स सारखा प्लेअर होता की ज्याला खेळताना बघितलंय, त्याचा तो ऑरा बघितलाय मैदानावरचा. मी सोबर्सना खेळताना बघितलं नाही कधी, पण सोबर्सची ऑटोबायोग्राफी तू वाचलीस ना, ती बघून सुद्धा असं स्फुरण चढेल. ओके ओके. बर, हे प्रॉब्लेम्स वेस्ट इंडिजचे आजचे आहेत का? तर नाही. हे प्रॉब्लेम्स त्यांचे 1965, 70, 75 साली पण होते. पण त्यावेळेच्या क्रिकेटपटूंना, त्यावेळेच्या क्रिकेट बोर्डाला ते क्रिकेट जगवावंसं, तगवावंसं, मोठं करावंसं वाटत होतं. पण भारताची पण कधी एकेकाळी हीच अवस्था होती. पण आपण त्यातनं वर आलो ना. ते पण वर येतील ना कधीतरी. किती वर्ष वाट बघायची? आपण प्रयत्नच नाही केले तर कसं? हे आले तर आवडेल, आनंदाने बघायला जाईल. आता या क्षणाला मला असं वाटलं की यार क्रिकेट खेळणं बंद करा, म्हणून ते आर्टिकल लिहिलं.